नमस्कार मित्रांनो, बुद्धिमान व्यक्ती तो नसतो जो फक्त बोलायला जाणतो, तर खरा बुद्धिमान तो असतो ज्याला हे माहीत असते की कुठे बोलायचे आणि कुठे शांत राहायचे। मित्रांनो, आजचा हा ज्योतिष विषय तुळ राशीबद्दल आहे। तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल। तुळ राशीचे लोक सतत प्रश्न विचारत असतात, आपला जन्म या राशीतच का झाला? त्यामुळे हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे, कारण हा प्रश्न प्रत्येक राशीच्या लोकांकडून विचारला जातो। आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की तुमचा जन्म तुळ राशीत का झाला। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याचं स्पष्ट उत्तर मिळेल। यासोबतच तुळ राशीच्या जीवनातील सत्य मी सांगणारच आहे, पण त्याचबरोबर 2030 पर्यंत तुमच्या आयुष्यात कोणते बदल होणार आहेत हेही सविस्तर सांगणार आहे। कारण शनी, राहू, केतू आणि बृहस्पती हे ग्रह दीर्घकाळानंतर आपले स्थान बदलतात। शनी सुमारे 2.5 वर्षांनी, राहुकेतू सुमारे 1.5 वर्षांनी आणि बृहस्पती दरवर्षी परिवर्तन करतात। त्यामुळे 2030 पूर्वी तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे हे आपण समजून घेणार आहोत। तसेच कोणत्या राशींचे लोक तुमच्यासोबत सर्वात चांगले जुळतात हेही मी सांगणार आहे। जर त्या राशीचे लोक तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांचा सहवास कधीही सोडू नका, हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल। आता जाणून घेऊया की तुळ राशीच्या जीवनात कोणत्या वर्षांमध्ये मोठे बदल होतात आणि कोणत्या टप्प्यावर युटर्न येतो। सध्या तुमचे लक्ष तुमच्या ध्येयावर असणे खूप गरजेचे आहे। ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी असतात आणि तुळ ही 7व्या क्रमांकाची रास आहे। या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे। तुळ ही वायुतत्वाची रास आहे आणि तिचे प्रतीक चिन्ह म्हणजे तराजू। त्यामुळे या राशीचे लोक अत्यंत संतुलित स्वभावाचे असतात। मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे लोक जाणतात की कुठे बोलायचे आणि कुठे शांत राहायचे। ते समोरच्याला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि त्यांचे निरीक्षण कौशल्य खूप मजबूत असते। त्यांच्यात उत्तम अंतर्ज्ञान, इंट्युशन असते। तुळ राशी ही शुक्राची रास असल्यामुळे या लोकांमध्ये कलात्मकता असते। डान्स, बोलणे, गायन किंवा इतर कोणत्याही कलेची आवड त्यांच्यात दिसते। ते रोमॅन्टिक स्वभावाचे असतात आणि लवकर मैत्री करतात। त्यांच्या बोलण्यात आणि नजरेत आकर्षण असते। पण एक गोष्ट अशी आहे की हे लोक थोडे आळशीही असतात। होईल, नंतर करू असा त्यांचा स्वभाव असतो। अनेक कल्पना त्यांच्या मनात येतात, पण त्या लगेच कृतीत आणत नाहीत। मात्र जेव्हा ते एखादे काम करतात तेव्हा खूप उत्साहाने करतात, कधी-कधी हा उत्साहच काम बिघडवतो। आता पाहूया कोणत्या राशींचे लोक तुमच्यासाठी उत्तम ठरतात। वृषभ, मिथुन, कन्या, मकर आणि कुंभ या राशींचे लोक तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांचे नाते जपून ठेवा। आता 2030 पर्यंत तुमच्या जीवनात ग्रहांचे काय परिणाम होणार आहेत ते समजून घेऊया। तुमच्या जीवनात मोठा बदल किंवा युटर्न कधी येतो हेही पाहूया। तुमच्या भाग्याचा स्वामी बुध ग्रह आहे। साधारणपणे 25व्या वर्षी तुम्ही एखादा मोठा निर्णय घेतलेला असतो किंवा मोठा बदल अनुभवलेला असतो। 28 ते 29व्या वर्षातही चांगले बदल दिसतात, पण खरा मोठा आणि सकारात्मक बदल तुळ राशीच्या लोकांना 32 वर्षांनंतर अनुभवायला मिळतो, हे लक्षात ठेवा। तुमच्या आयुष्यात 32 ते 36 या वयोगटात खूपच उत्तम बदल होतात, मोठे परिवर्तन दिसून येतात। हा तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा युटर्न असतो। हे मी फक्त राशीनुसार सांगत आहे। पण जर तुमच्या जन्मकुंडलीत असे लिहिले असेल की 30व्या वर्षीही तुम्हाला बदल अनुभवायला मिळणार नाहीत आणि काही अडचणी येतील, तर ती वेगळी बाब आहे। कारण ती तुमची वैयक्तिक जन्मकुंडली असते। मी येथे फक्त राशीनुसार 2030 पर्यंत ट्रान्झिटनुसार काय होईल ते सांगत आहे। मित्रांनो, तुळ राशीसाठी शनी सध्या तुमच्या 6व्या भावात आहे। राहू आणि केतू देखील त्यांच्या स्थानावर आहेत। बृहस्पती 2 जून 2026 रोजी नवीन स्थानावर जातील। सर्वप्रथम शनी बद्दल पाहूया। 2026 पर्यंत शनी 6व्या भावातच राहतील। 6व्या भावातील शनी तुमच्यासाठी
चांगले परिणाम देतात। जेव्हा शनी 6व्या भावात येतात तेव्हा ते ऋण, रोग, शत्रू आणि कोर्टकचहरीच्या समस्यांमधून बाहेर पडण्याची संधी देतात। जर तुमच्यावर कर्ज असेल किंवा कोणाला पैसे द्यायचे असतील तर शनी तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यास मदत करतील। तसेच जर शत्रू किंवा ऑफिस पॉलिटिक्समुळे त्रास होत असेल तर त्यातूनही तुम्हाला सुटका मिळेल। जून 2027 मध्ये शनी तुमच्या 7व्या भावात प्रवेश करतील आणि पुढील 2.5 वर्षे 2027 ते 2029 तिथे राहतील। 7व्या भावातील शनी वैवाहिक जीवनासाठी थोडे कठीण ठरू शकतात। लग्न झालेल्यांच्या आयुष्यात काही चढउतार येऊ शकतात। पण जर तुम्ही अविवाहित असाल तर विवाहाची शक्यता निर्माण होते। याच काळात प्रॉपर्टी, घराचे नूतनीकरण, बांधकाम, नवीन मशीन, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा वाहन खरेदीचे योग दिसतात। तसेच या काळात तुमच्या स्वभावात थोडी हट्टीपणा आणि घाईगडबड वाढू शकते, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। आता राहू बद्दल पाहूया। राहू 2026च्या डिसेंबरपर्यंत पंचम भावात राहतील। त्यामुळे लव्ह लाईफमध्ये थोडी काळजी घेणे आवश्यक आहे। एक्स्ट्रा अफेअर किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात। लहान-सहान गोष्टींवर वाद होण्याची शक्यता असते। पंचम भाव हा शिक्षणाचा देखील भाव आहे, त्यामुळे अभ्यासात निर्णय घेताना घाई करू नका। आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा। 2027 मध्ये राहू 4थ्या भावात जातील आणि मिड 2028 पर्यंत तिथे राहतील। यामुळे करिअरमध्ये बदल, नोकरीत बदल, तसेच परदेशाशी संबंधित संधी निर्माण होऊ शकतात। परदेश प्रवास किंवा सेटलमेंटची शक्यता वाढते। मात्र या काळात आईसोबत वाद टाळा। मिड 2028 मध्ये राहू 3ऱ्या भावात जातील आणि 2029 पर्यंत तिथे राहतील। या काळात तुम्ही अधिक चतुर, स्मार्ट आणि टेक्निकल बनाल। ऑनलाईन काम, मार्केटिंग, ट्रॅव्हलिंग यामध्ये यश मिळेल। राहू 3ऱ्या भावात असताना तुमची कार्यक्षमता आणि स्मार्ट वर्क खूप वाढेल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हट्टीपणा करू नका आणि कोणताही निर्णय घाईत घेऊ नका। आता बृहस्पती बद्दल बोलूया। जून 2026 मध्ये बृहस्पती 10व्या भावात प्रवेश करतील। यामुळे नोकरीत बदल, प्रमोशन किंवा करिअरमध्ये प्रगतीचे उत्तम योग आहेत। जून ते नोव्हेंबर 2026 हा काळ विशेष लाभदायक ठरेल। तसेच 2027 आणि 2028 मध्ये संतती संबंधित योग देखील चांगले आहेत। उपाय म्हणून तुळ राशीच्या लोकांनी शुक्राचा बीज मंत्र जप करावा। ओम द्रा द्री द्रौं सह शुक्राय नमः। तसेच राहूसाठी पक्ष्यांना दाणे पाणी द्यावे। राहूचा बीज मंत्र 108 वेळा जप करावा। दररोज हनुमान चालीसाचे पठण करणेही अत्यंत लाभदायक ठरेल। शेवटी फक्त एकच लक्षात ठेवा, तुळ राशीचं आयुष्य साधन असतं, ते संतुलन आणि योग्य निर्णयांच्या ताकदीवर उभं असतं। योग्य वेळी शांत राहिला तर जिंकता, योग्य वेळी बोललात तर पुढे जाता, आणि योग्य वेळी निर्णय घेतलात तर नशीबही तुमच्या बाजूने उभं राहतं। 2026 ते 2030 हा काळ तुमच्यासाठी साधा नाही, तो तुमच्या आयुष्याला नवा आकार देणारा काळ आहे। जो स्वतःला बदलायला तयार असेल तोच या काळात पुढे जाणार आहे। म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, घाई टाळा आणि योग्य दिशेने पावले टाका, कारण तुमचा मोठा टर्निंग पॉइंट आता दूर नाही। पुन्हा भेटूया अशाच एका जबरदस्त आणि आयुष्य बदलवणाऱ्या माहितीबरोबर। तोपर्यंत जोडलेले रहा। धन्यवाद। हर हर महादेव।